शेतकऱ्यांना पीकविमा द्या, आमदार खताळ आक्रमक. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र इतकी प्रक्रिया पूर्ण होऊनही तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पूर्वीच पत्राद्वारे पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. आमदार खताळ यांनी म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना नुकसान भरपाई व पीकविमा अनुदान मंजूर करण्यात आले असून अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये विमा रक्कम जमा झाली आहे. मात्र संगमनेर तालुक्यातील शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित आहेत. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची हलगर्जी, दिरंगाई आणि उदासीनता यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी. तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीकविमा रक्कम जमा करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली आहे. दरम्यान पीकविमा प्रश्नावर काहीजण राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठवत आलो असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी सातत्याने विधानसभेत आणि शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आलो आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडेही याबाबत पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. मात्र काही अधिकारी दिरंगाई करत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा तत्काळ मिळाला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणखी तीव्र आंदोलन उभारावे लागेल. दुर्दैवाने काहीजण या विषयातही राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. जे शेतकरी आहे यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना हा लाभ मिळालेला आहे. संगमनेर तालुक्याला का मिळाला नाही, या बाबतीत ज्यावेळेस यादी जाहीर झाली त्यानंतर मी तत्काळ तालुका अधिकारी जे आहेत, कृषी अधिकारी, त्यांच्याशी उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना त्या संदर्भात विचारणा केली. तर त्यांच्याकडून जरा मला इथल्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून थोडं गोलमाल उत्तर आलं. त्यानंतर मी तत्काळ त्यांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे केली. यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण कुठंतरी मला सुद्धा आता हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करताना बळीराजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. त्यामुळे शेतकरी आज या अवकाळी असेल, बाकीच्या दुष्काळी परिस्थितीमुळं अडचणीत असताना त्याला हा एक आधार असतो आणि हा आधार देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चित होत असतं. काल सुद्धा मी या संदर्भात पालकमंत्री महोदयांकडे तक्रार केली आहे अधिकाऱ्यांची. जर या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने राजकीय हेतू ठेवून काही काम करताय का, किंवा यांचा कुणी मागून यांना काही गोष्टी करायला प्रवृत्त करताय का? कारण काही गोष्टी संगमनेरच्या आमदारला बदनाम करण्यासाठी तर होत नाही ना, याची सुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी उद्या पुन्हा राज्याचे कृषी मंत्री मागच्या आठवड्यात बाहेर होते, कृषी मंत्री महोदयांशी बोलून संगमनेरातील शेतकऱ्यांना जी खरीपाचा जो विषय झाला आहे, पीक विम्याची भरपाई आलेली नाही, तर त्या संदर्भात भेटून त्यांना मागणी करणार आहे. आणि मागच्या आठवड्यातच मी जिल्हा कृषी अधिकारी बोरवळे साहेब यांना सूचना दिल्या आहेत का आपण जो अहवाल आहे हा पुन्हा तिथं पाठवून त्यातील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील यासाठी वरिष्ठ पातळीवरती मी पाठपुरावा करणार आहे.